विदर्भ लाईव्ह मध्ये छोटा पुढारी विषय तुमचं सर्वांचं आपल्या शो मध्ये मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत वाशिम मध्ये आणि वाशिमच्या प्रभागामध्ये आपण फिरतोय. राजकारण चालू आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत, जनतेचे कौल घेण्याचं चालू आहे, अनेक समस्या आहेत. नेत्यांच्या बाईट घेतोय आपला विदर्भ लाईव्ह वरती आणि नेत्यांच्या बाईट घेतोय, त्यांना प्रश्न विचारतोय, त्यांचे प्रश्न काय आहेत, रोजगाराचे प्रश्न काय आहेत, हे सगळं आपण सर्वसामान्य जनतेसमोर आणतो आपला विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून. आणि आता आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक 9 चे शेख अली शेख अहमद सर यांचं मनापूर्वक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करूया. सर, प्रथमतः मला सांगा तुमचे विकासाचे काय अजेंडे आहेत, काय ध्येय धोरणे आहेत? माझं नाव शेख अली आणि माझ्या सोबत शारदा सतीश खंडारे, आम्ही दोन्ही उमेदवार आहे. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल माधवराव केंद्रे साहेब, या तिन्ही उमेदवार आहे. बर, कशासाठी निवडणूक लढवत आहे तुम्ही? विकासाच्या नावावर. विकासाच्या नाव? हो. बर, काय विकासाचे काय अजेंडे तुमचे बाबा? रोड, नाल्या, स्ट्रीट लाईट हे पूर्ण आणि सभागृह नालसापुऱ्यामध्ये याच्यासाठी काम करायला आम्ही सज्ज आहोत. बरं, 5 वर्षात वाटतोय का बदल झालाय म्हणून? बदल तर काही झाला नाही सध्या, पण बदल आता होणार आहे. बदल होणार आहे? हो. बर, काय जनता काय म्हणते, पब्लिक मध्ये फिरताय, कसा आहे रिस्पॉन्स? भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आहे. पण एकंदरीत म्हटलं जात आहे विरोधकांची ताकद जास्त आहे, मग काय बीजेपीला निवडणूक लढायला जर जाईल का? ही निवडणूक विकासाची आहे, विकासाचा मुद्दा आहे, याच्यासाठी ही निवडणूक आहे. बर, विकासाचे असे काय स्ट्रॉंग मुद्दे आहेत त्या मुद्द्याला धरून तुम्ही निवडणूक करताय? घरकुलाचा विषय जे जी आर आलेला आहे 2011 पासून, जिथं आहे तिथंच घर बांधून द्यायचे हा मुद्दा आहे, खूप मोठा आहे आणि विषय चालू आहे. बर, नक्कीच आपल्या विदर्भ लाईव्ह वर सरांची मुलाखत घेतलेली आहे. तुमचं सर्वांच्या मनापूर्वक आभार मानतोय शेख आणि शेख अहमद सर यांचा पुनर्ष एकदा मनपूर्वक आभार.